न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। 3000 वेतनावर जगणाऱ्या परिचारांचं थरारक सत्य उघड। नगर झेडपीवर महिलांचा संताप। 3000 वेतनावर जगायचं कसं? नगर जिल्हा परिषद कार्यालयाचा परिसर आज महिलांच्या आक्रोशाने दणाणून गेला। हातात फलक, डोळ्यात संताप आणि ओठांवर घोषणाबाजी। महिला परिचारांच्या या आवाजाने प्रशासन हादरलं। आम्ही 24 तास काम करतो पण वेतन फक्त 3000 हा प्रश्न ऐकून लोकच थक्क झाले। या महिलांमध्ये विधवा, परित्यक्त्या, निराधार अशा असंख्य जीवनाशी लढणाऱ्या बहिणी आहेत। शासनाने अर्धवेळ कामगार म्हणून त्यांना दाखवलं, पण वास्तवात त्या रुग्णांच्या सेवेसाठी दिवस रात्र झटतात। कधी भुकेल्या पोटी, कधी कर्जात बुडूनही त्यांनी सेवा थांबवली नाही। पण आज त्यांच्या डोळ्यातलं पाणी संतापाच्या ज्वाळांमध्ये बदललं। किमान 21,000 वेतन, भाऊबीजेला 2,000चा हक्क, सेवेत कायम नियुक्ती या मागण्या त्यांनी आक्रोशातून मांडल्या। प्रशासनाने आता निर्णय घ्यायचा आहे। या बहिणींच्या निस्वार्थ सेवेचा मान राखणार की त्यांना पुन्हा दुर्लक्षित करणार? मी मंगळवारे जिल्हा कोषाध्यक्ष। आम्हाला सध्या 100 रुपये रोज चालू आहे, म्हणजे 3000 रुपये महिना। 3000 रुपये मध्ये काय होतं, मुलांचं आमच्या महिला विधवा परित्यक्ता आहे त्यांचं, म्हणजे त्यांनी त्यांच्या मुलांचं शिक्षण वगैरे कसं करायचं, घर कसं चालवायचं। आताच्या महागाईच्या काळामध्ये 3000 रुपये पुरत नाहीये। सरकारने विचार करावा, आम्हाला निदान वेतनानुसार तरी पगार द्यावा। आणि जे आहे महिलांनी जे 65 वर्ष आताच्या महिला रिटायर होणार आहे त्यांनी अख्खं आयुष्य फुकट घातलंय, फुकट कामामध्ये। ऑपरेशन कॅम्प असो काय असो, ते आमचं बिना मोबदला काम आमच्या महिलांकडनं काम करून घेतात। त्याचा एक रुपयाही दिला जात नाही। बाहेरची उपकेंद्र लेवलवर जी बाहेरचं स्वच्छता असते ते पण आमच्या महिलांकडनं करून घेतात। ते आमच्या कामाच्या चार्टमध्ये नाहीये तरी पण ते महिलांकडनं जबरदस्ती करून घेतात। सॉरी बस। ललिता बाळासाहेब, मी ललिता बाळासाहेब हांडे, तालुका उपाध्यक्ष। मी अशी सूचना मांडते की आतापर्यंत जी आंदोलनं झाली, जवळजवळ 8-9 वर्ष पूर्ण झालेली आम्हाला आंदोलन करता करता, पण त्याच्यामध्ये आमच्या महिलांचं इतकं शोषण केलं जाते का डिलिव्हरी असो किंवा ऑपरेशन कॅम्प असो, त्या कॅम्पमध्ये त्यांना कुठलाही मोबदला भेटत नाही किंवा जाण्याचं भाडं पण भेटत नाही। आणि तिथली सगळी कामे असतील ते शिपायांच्या विरोधात ती कामं सगळी आम्हाला करावी लागतात आणि आम्हाला लांब यावं लागतं। आमची कुठली सोय नसताना सुद्धा, तिथून आमची गैरसोय असताना सुद्धा आम्हाला बोलून घेतलं जातं आणि तिथली कामं केली जातात आमच्याकडून। किंवा डिलिव्हरीच असो, रात्रीची डिलिव्हरी आली तरी आम्हाला उपकेंद्रात बोलवलं जातं, आमच्याकडून तिथली सगळी साफसफाई करून घेतली जाते। परत दुसऱ्या दिवशी ते डिलिव्हरीचं पेशंट पोहोचवण्याची सोय सुद्धा आम्हाला करावी लागते की गावातलं पेशंट असतं आणि त्या पेशंटला घेऊन जायला सुद्धा आम्हाला लागतं आणि शिक्षणाबरोबर तर नेहमी व्हिजिटला जावं लागतं। आता तर इतकी कामं वाढलेली आहेत का आम्ही सर्वांचीच कामं करायची आहेत, मग आमचे सीएच असो, हो, एवढे सगळे कामे करून सुद्धा एक दिवस आमचा पूर्ण निघून जातो। आणि अशा वेळामध्ये आम्हाला फक्त दिवसाचा 100 रुपये रोज दिला जातो आणि महिन्याचा 3000 रुपये रोज असतो। आता आमची सरकारला फक्त एवढीच मागणी आहे का आतापर्यंत आम्ही जेवढे कामं केलेत का अंशकालीन महिलांना फक्त नाव दिलं गेलं अंशकालीन, पण पूर्ण वेळ काम करून घेतलं जातं। आता किमान वेतन आम्हाला शासनाने द्यावा अशी आमची खूप आग्रहाची विनंती आहे आणि मागणी पण आहे। आणि जर आता त्यांनी या मागण्या आमच्या नाही ऐकल्या तर 8 सप्टेंबर पासून आम्ही धरणे आंदोलन मुंबई येथे करणार आहोत। ही शासनाने जरूर नोंद करून घ्यावी आमची, ही सर्व आमच्या महिला भगिनींच्या वतीने आणि आमच्या नगरच्या वतीने तो पूर्ण पाठिंबा आम्ही आमच्या महिला आणि परिचय महासंघाला आम्ही देणार आहोत। आम्ही आता हटणार नाही आणि माघार घेणार पण नाही, ही आमची सर्वांची शासनाला पूर्ण नोंद असणार आहे। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।